नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुनील शिंदे फॉर्म फिलिंग मास्टर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी सुनील शिंदे आपल्यासाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। 11वी प्रवेश प्रक्रिया 2026-27। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वीची परीक्षा दिलेली आहे व त्यांना 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 11वीचे ॲडमिशनचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपल्याला जे 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला जो फॉर्म भरायचा आहे तो आपल्याला 2 पार्टमध्ये फॉर्म भरायचा आहे। तर आता सुरुवातीला आपल्याला रिझल्ट लागायच्या अगोदर पार्ट 1 आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला पार्ट 2 चा फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओद्वारे आपण संपूर्ण ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा व त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे, त्यानंतर कॅटेगरी कशी सिलेक्ट करायची, त्याचबरोबर ऑनलाईन पेमेंट कसे करायचे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपण हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि 11वीच्या ॲडमिशन संदर्भातील अपडेट मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओ सुरू करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी गुगल सर्च बारमध्ये सुरुवातीला आपल्याला FYJC ॲडमिशन असे टाईप करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला इंटर द्यायचं आहे। तर मित्रांनो, इंटर दिल्यानंतर या ठिकाणी आता आपले FYJCadmission.in अशी वेबसाईटची लिंक ओपन होईल। तर आपल्याला त्या वेबसाईटच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपली वेबसाईट ओपन होत आहे। तर मित्रांनो, या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। आपण डायरेक्टली तिथून पण रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला द स्टुडंट रजिस्ट्रेशन प्रोसेस विल बिगिन फ्रॉम 10 एप्रिल तर अशी माहिती आपल्याला आलेली आहे। तर या ठिकाणी ॲप्लिकेशन शेड्यूलमध्ये ॲडमिशन शेड्यूल, ब्राउचर्स, व्हिडिओज आणि रूल्स अँड सर्क्युलर्स अशी माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे। तर सध्या त्यामध्ये माहिती नाही आहे मित्रांनो। ज्यावेळेस आपला रिझल्ट लागेल त्यानंतर या ठिकाणी ते ॲडमिशनचं शेड्यूल आणि ब्राउचर्स आपल्याला डिस्प्ले होणार आहे। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो, हायलाईटमध्ये या ठिकाणी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया ही 10 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता संपेल। तर मित्रांनो, या फॉर्मची लास्ट डेट ही 30 एप्रिल आहे, लक्षात असू द्या। त्यानंतर मित्रांनो, आता आपल्याला डायरेक्टली स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे। तर यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये ॲप्लिकंट 10 स्कूल एरिया, तर यामध्ये विदिन महाराष्ट्र स्टेट, आउटसाईड महाराष्ट्र स्टेट असे 2 टाईप आहे। म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातील असेल तर विदिन महाराष्ट्र स्टेट आणि महाराष्ट्राबाहेर तुम्ही 10वी केली असेल तर आउटसाईड महाराष्ट्र स्टेट। तर मी या ठिकाणी विदिन महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट केलं। ॲप्लिकंट स्टेटस फ्रेशर्स असेल तर फ्रेशर्स, रिपीटर आणि प्रिवियसली पास म्हणजे मागील वर्षी पास। तर या ठिकाणी मी फ्रेशर्स ऑप्शन सिलेक्ट केला आहे, कारण की मी यावर्षी 10वीची परीक्षा दिलेली आहे। त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन बोर्ड, तर यामध्ये आपल्याला जे 10वीचं बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे। मग त्यामध्ये SSC म्हणजे स्टेट बोर्ड आहे, CBSE बोर्ड आहे, त्यानंतर ICSE बोर्ड आहे। त्याच पद्धतीने तुम्ही जर अदर स्टेटमध्ये असाल तर एनी अदर बोर्ड आहे। असे वेगवेगळे बोर्ड या ठिकाणी दिलेले आहेत। तर आपलं जे बोर्ड आहे ते सिलेक्ट करायचं आहे। तर मी या ठिकाणी सुरुवातीला स्टेट बोर्ड सिलेक्ट केला आहे। त्यानंतर 10th स्टँडर्ड ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन डिटेल्स, तर यामध्ये आपल्याला 10वीचा जो आपला सीट नंबर आहे तो सीट नंबर आपल्या हॉल तिकीटवरती आहे, तो सीट नंबर या ठिकाणी व्यवस्थित टाकायचा आहे। सीट नंबर टाकल्यानंतर आपल्याला मदर्स नेम टाकायचं आहे, आपल्या आईचं जे नाव आहे ते टाकायचं आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या 10वीच्या सीट नंबर आणि मदर नेम्स ज्या डिटेल्स आहे एक्झामच्या, त्या डिटेल्स आपल्याला या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे, त्या व्हेरीफाय करून घ्यायच्या आहे। आणि त्यानंतर मंथ ऑफ एक्झामिनेशन घ्यायची आपली मार्च आणि त्यानंतर इयर ऑफ एक्झामिनेशन आणि नेम ऑफ ॲप्लिकंट या ठिकाणी आपलं ॲटोमॅटिकली येणार आहे व्हेरीफाय झाल्यानंतर। आणि समजा तुम्ही जर स्टेट बोर्ड सोडून दुसऱ्या बोर्डमध्ये असाल, म्हणजे समजा तुम्ही CBSE किंवा ICSE बोर्डमध्ये असाल किंवा तुम्ही रिपीटर किंवा प्रिवियस इयर स्टुडंट असाल, तर ही सर्व माहिती तुम्हाला मॅन्युअली फिल करायची आहे। या ठिकाणी तुम्हाला ती माहिती ॲटोमॅटिकली येणार नाही आहे। तर आता आपण काय करूया, आता आपण हे स्टेट बोर्ड होतं त्यामुळे आपल्या या ठिकाणी सीट नंबर, मदर नेम टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं होतं। पण आता आपण काय करूया, समजा तुमचं CBSE बोर्ड असेल तर CBSE बोर्ड असल्यानंतर आपण काय करायचं आहे, तर आपलं जे बोर्ड आहे ते आपण CBSE बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर बघायचं आहे। तर या ठिकाणी ते सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आता मी CBSE बोर्ड
सिलेक्ट केला आहे. तर CBSE बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर 10वीच्या याच्यात फक्त आपल्याला सीट नंबर टाकायचा आहे, मंथ ऑफ एक्झामिनेशन आपलं मार्च सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर आपलं इयर ऑफ एक्झामिनेशन, त्यानंतर आपलं नेम ऑफ ॲप्लिकंट टाकायचं आहे, त्यामध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आपलं स्टुडंटचं टाकून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने माहिती फिल करायची आहे. त्यानंतर आपल्याला आपला मेल आय डी टाकायचा, जो आपला मेल आय डी आहे तो व्यवस्थित टाकायचा. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन डिटेल्स, तर यामध्ये व्हॉट इज द नेम ऑफ युअर ग्रँडफादर, हु इज युअर बेस्ट फ्रेंड, व्हॉट इज युअर फेवरेट गेम, व्हॉट इज युअर फेवरेट मूवी, हु इज युअर फेवरेट टीचर, असे 5 क्वेश्चन दिलेले आहे. आपल्याला जो क्वेश्चन सिलेक्ट करायचा आहे तो सिलेक्ट करायचा, हु इज युअर बेस्ट फ्रेंड. तर सिक्युरिटी क्वेश्चन ॲन्सरमध्ये आपलं ॲन्सर लिहायचं आहे. तर मित्रांनो, जे ॲन्सर आपण दिले आहे ते लक्षात राहू द्या, त्याची आपल्याला पुढे गरज लागणार आहे. त्यानंतर पासवर्ड डिटेल्समध्ये पासवर्ड टाकायचा आहे. तो पासवर्ड टाकताना एक कॅपिटल लेटर पाहिजे, स्मॉल लेटर पाहिजे, स्पेशल सिम्बॉल पाहिजे, स्पेशल कॅरेक्टर पाहिजे, त्यानंतर न्यूमेरिक पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि कन्फर्म पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा. तर मित्रांनो, कॅप्चा हा केस सेन्सिटिव्ह आहे. त्यामध्ये जर कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल टाकायचं आहे, स्मॉल असेल तर स्मॉलच लेटर टाकायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कॅप्चा व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टर या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर, रजिस्टर या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला युजर आय डी आपला जनरेट होणार आहे. तर या ठिकाणी मित्रांनो, जो तुमचा युजर आय डी आहे तो जनरेट झाला आहे, त्याचा तुम्हाला टेस्ट मेसेज पण येणार आहे. जो आय डी आणि लॉग इन आय डी आणि पासवर्ड आहे त्याचा टेस्ट मेसेज पण येणार आहे, किंवा या ठिकाणी तो आपल्याला लॉग इन आय डी डिस्प्ले झाला आहे तो आपण आपल्याकडे नोट डाऊन करून ठेवायचा आहे. तो आपल्याला संपूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत तो आपल्याला लागणार आहे, लॉग इन आय डी आणि पासवर्ड. तर यानंतर आता आपलं सुरुवातीला आता आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी खाली प्रोसीड टू लॉग इन असा ऑप्शन आहे. तर या ठिकाणी तुम्हाला समजा लॉग इन आय डीचा डाउनलोड करायचा असेल तर तो तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा प्रिंटआउट पण त्याची काढू शकता समजा तुम्हाला गरज असेल तर. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी आणि जो आपला पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तो टाकल्यानंतर खाली या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे. तर कॅप्चा टाकताना मी सांगितल्याप्रमाणे तो केस सेन्सिटिव्ह आहे. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल, न्यूमेरिक असेल तर न्यूमेरिक. अशा पद्धतीने आपल्याला तो कॅप्चा टाकायचा आहे. आणि कॅप्चा टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपलं लॉग इन होणार आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी मी लॉग इनवरती क्लिक केलं आहे, तर लॉग इन होत आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इन्स्ट्रक्शन्स पण काही दिलेले ते पण आपण वाचून घ्यायचे. आणि लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुमचा फोटो ॲटोमॅटिकली येणार आहे अपर आय डीवरून. त्यानंतर तुमचं नाव आलेलं आहे, अपर आय डी तुमचा या ठिकाणी आहे. समजा तुमच्याकडे असेल तर तो या ठिकाणी येणार आहे, नसेल तर तो तुम्हाला जनरेट करावा लागणार. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, तर आता आपल्याला पार्ट 1चाच फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये इनकम्प्लीट असं आपल्याला स्टेटस दिसतं आहे. तर या ठिकाणी म्हणजे आपला जो फॉर्म आहे तो इनकम्प्लीट आहे. तर तो कंप्लीट करण्यासाठी आपल्याला डाव्या बाजूला डॅशबोर्डमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 असा ऑप्शन दिसेल, तर त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्सवरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट रजिस्ट्रेशन आहे, जे आपण रजिस्ट्रेशनला माहिती फिल केली होती ती माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर ती एकदा आपण बघून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपलं बोर्ड, त्यानंतर आपला 10वीचा सीट नंबर वगैरे सर्व माहिती बघायची आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर सेकंड स्टेज आहे पर्सनल डिटेल्स. तर पर्सनल डिटेल्समध्ये आपलं नेम ऑफ ॲप्लिकंट ॲटोमॅटिकली आलं आहे. आपलं मदर नेम टाकायचं या ठिकाणी. त्यानंतर आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आपली. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपल्या स्कूलचं 10वीची जी शाळा आहे त्या शाळेचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं आहे. आणि ते नाव टाईप केल्यानंतर स्कूल इंडेक्स नंबर टाकायचा आहे. तो जर तुम्हाला माहीत असेल तर टाकायचा आहे, नसेल माहीत तरी तो मॅन्डेटरी नाही. त्यानंतर UDICSE नंबर पण आपण टाकायचा आहे. माहीत नसेल तर तो नाही टाकला तरी चालेल. हॅव यू पास फ्रॉम गव्हर्नमेंट और जिल्हा परिषद और म्युन्सिपल स्कूल, यस असेल तर यस, नो असेल तर नो. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती
क्लिक करायचं आहे. ॲप्लिकेशन पर्सनल डिटेल्स सेव्ह झालेले आहे. त्यानंतर ॲड्रेस डिटेल्समध्ये आपला जो घरचा ॲड्रेस आहे तो संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे. ॲड्रेसनंतर पुढे पिनकोड पण टाकून घ्यायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपला जो एरिया आहे किंवा तालुका आहे तो तालुका या ठिकाणी टाकायचा आहे. आणि तालुका टाकल्यानंतर पुढे आपलं जे गावाचं नाव आहे ते गावाचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला मोबाईल नंबर, कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ऑटोमॅटिकली आलेला आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. तर या ठिकाणी माझ्याकडून पिनकोड नंबर टाकायचा राहिला होता, तर तो मी आता पिनकोड टाकून घेतोय. आणि पिनकोड टाकल्यानंतर पुन्हा एकदा सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आपल्या ॲड्रेस डिटेल्स पण सक्सेसफुल सेव्ह झालेले आहे. त्यानंतर आता कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स. तर कॅटेगरीमध्ये तुमची जनरल ओपन, शेड्यूल कास्ट, SC ST, NTB, NTC, NTD, त्यानंतर SBC, SCBC, EWS, OBC अशा वेगवेगळ्या कॅटेगरी यामध्ये आहे. तर आपली जी कॅटेगरी आहे ती कॅटेगरी या ठिकाणी आपण सिलेक्ट करायची आहे. समजा जर आपली OBC कॅटेगरी असेल तर आता मी या ठिकाणी OBC कॅटेगरी सिलेक्ट केली. त्यानंतर आपली OBC कॅटेगरी असेल तर डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी. तर आपल्या कास्ट सर्टिफिकेट आहे का, असेल तर यस म्हणायचे, नसेल तर नो म्हणायचे. पण तुमच्याकडे नसेल तर तुमचं ॲटोमॅटिकली ते ॲडमिशन जनरल कॅटेगरीत कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी यस म्हटल्यानंतर त्याचे इश्यूइंग डेट लिहायची आहे. सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन. कॅटेगरी आपली OBCमध्ये कुठली कॅटेगरी आहे किंवा SC SC NTB NTCमध्ये कुठली कॅटेगरी ती सिलेक्ट करायची. आणि त्यानंतर आपल्या इन्फॉर्मेशन फिल करायची. समजा तुमची जर जनरल ओपन कॅटेगरी असेल तर ती सिलेक्ट करायची. या ठिकाणी सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन ऑटोमॅटिकली आलेलं आहे ओपन. त्यानंतर अदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स. तर यामध्ये ॲप्लिकंट हँडिकॅप असेल तर यस म्हणायचं, नसेल तर नो म्हणायचं. त्यानंतर ॲप्लिकंट अर्थक्वेक ऑर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त किंवा काही जमीन वगैरे कुठे प्रकल्पासाठी दिलेली असेल तर त्यासाठी यस म्हणायचं आहे आणि नसेल तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर हॅज ॲप्लिकंट पॅरेंट्स बीन ट्रान्सफर टू ऑनलाईन प्रोसेस एरिया. ट्रान्सफर होणार असेल तर यस म्हणायचं आहे आणि नसेल होणार तर नो म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी वेदर ॲप्लिकंट्स ग्रँड पॅरेंट्स फ्रीडम फायटर म्हणजे आपले आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक आहे का, असतील तर यसवरती क्लिक करायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. त्याच पद्धतीने तुम्ही जर कोणी डिफेन्समध्ये किंवा एक सर्व्हिसमॅन असेल घरात पॅरेंट्स तर यस म्हणायचे, नसेल तर नो. तर या ठिकाणी मी सर्व ऑप्शन नो सिलेक्ट केले. ॲप्लिकंट बिलॉंग टू स्पोर्ट्स कॅटेगरीमधून असाल तर तुम्ही यस, नसेल तर अदरवाईज नो सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे समजा तुम्ही जर ऑर्फन असाल तर तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट असेल तर त्यासाठी 1% कोटा ॲडमिशनसाठी असतो. तर या असाल तुम्ही ऑर्फन म्हणजे अनाथ तर यस म्हणायचं, नसेल तर नोवरती क्लिक करायचं. मायनॉरिटी कोटा तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर यस, नसेल तर नो. इन हाऊस कोटा ॲडमिशन डू यू हॅव वॉन्ट टू टेक थ्रू इन हाऊस कोटा म्हणजे कॉलेज लेवलला तुम्ही ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक आहात का, असेल तर यस म्हणायचं आहे, नसेल तर नो म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपली कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स पण आपली सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करताना त्याची मॅक्झिमम साईज ही 1 MB पाहिजे आणि ती आपल्याला PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे. तर मित्रांनो आपल्याला 10वीचा रिझल्ट अपलोड करायचा आहे, पण आपल्याकडे आत्ता 10वीचा रिझल्ट लागलेला नाही आहे, त्यामुळे तो अपलोड नाही केला तरी चालणार. त्यानंतर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, पण ते पण आपल्याकडे नाही आहे अजून, कारण आपल्याला ते शाळेने अजून दिलेलं नाही आहे. त्यानंतर आपल्याला अंडरटेकिंग फॉर्म अपलोड करायचा आहे. तर त्याचं या ठिकाणी डाउनलोड शॅम्पर फॉर्मॅट आहे. आपण ते शॅम्पर फॉर्मॅट एकदा बघून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते डाउनलोड शॅम्पर फॉर्मॅटवरती क्लिक केल्यानंतर तो फॉर्मॅट आपला डाउनलोड होणार आहे. आणि तो डाउनलोड झाल्यानंतर आपण तो ओपन करायचा आहे आणि ओपन करून तो व्यवस्थित आपण बघून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आता या ठिकाणी माझा डाउनलोड होत आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी हे तिन्ही डॉक्युमेंट्स आत्ता आपल्याला अपलोड करण्याची गरज नाही. तर मित्रांनो जो आपला फॉर्म आहे सॅम्पल फॉर्मॅट अंडरटेकिंगचा तो ओपन झालेला आहे. या ठिकाणी प्रवेश अर्ज क्रमांक टाकायचा आहे, विद्यार्थ्याचं नाव, मूळ जात प्रवर्ग, अर्ज केलेला जात टाकायची. त्यानंतर आरक्षणाचा लाभ घेणार असल्यास प्रकार टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदार विद्यार्थी या शहरासाठी ऑनलाईन क्षेत्रामध्ये अर्ज घेण्यास इच्छुक आहे ते शहर टाकायचं आहे आपलं, म्हणजे आपण ज्या शहरात किंवा तालुक्यात ॲडमिशन घेणार आहोत ते शहर टाकायचं आहे. आणि त्यानंतर खाली
ज्या माहिती आहे आपल्याला जे डॉक्युमेंट्स आहे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स समजा तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स असतील 10वी सोडल्याचा दाखला तर अर्जासोबत सादर केले असेल तर त्याला यस टिक करायचे, नसेल तर क्रॉस अशी खूण करायची आहे. तसंच तुम्ही जर समजा ॲडमिशन वेळी देणार असाल तर दुसऱ्या कॉलममध्ये टिक करायचं आहे, नसेल देणार तर क्रॉस अशी खूण करायची. त्याच पद्धतीने 10वीचं गुणपत्रक म्हणजे तुमच्याकडे 10वीचा रिझल्ट आहे का तर अर्जासोबत सादर केला असेल तर त्याला यस टिक करायचं आहे आणि नसेल तर क्रॉस अशी खूण करायची आहे. प्रवेशवेळी सादर करणार आहात समजा तुमच्याकडे नाही आहे तर तुम्ही क्रॉस अशी खूण करा आणि ॲडमिशन वेळी प्रवेशवेळी सादर करणं तर या ठिकाणी टिक करायचं आहे. त्याच पद्धतीत जातीचा दाखला तर तो तुमचा स्वतःचा असेल तर अर्जासोबत सादर केला टिक करायचा, नसेल तर प्रवेशवेळी सादर करणं त्यावेळेस टिक करायचा आहे. त्याच पद्धतीत जातीचा दाखला आपल्या वडिलांचा लागणार आहे, समजा तो तुमच्याकडे असेल तर टिक करायचं, नसेल तर क्रॉस करायचं आहे. त्याच पद्धतीत नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट किंवा अन्य आरक्षण प्रमाणपत्र आहे किंवा तुम्ही जर अल्पसंख्याक म्हणजे मायनॉरिटीमध्ये असाल तर त्यासाठी पण असे सर्व टिक करून घ्यायचे आहे. आणि ते टिक केल्यानंतर यामध्ये ही सर्व माहिती वाचल्यानंतर खाली आपली डेट टाकायची, विद्यार्थ्यांनी नाव आणि सही करायची, त्याच पद्धतीने पालकांनी त्यांचे नाव टाकून सही करायची आहे. आणि ह्या डिक्लेरेशन फॉर्मचा आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित फोटो काढायचा आणि तो पण आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो हे तिन्ही पण जे डॉक्युमेंट्स आहे ते आपल्याला आत्ता लगेच अपलोड करण्याची गरज नाही. ज्यावेळेस आपला फॉर्मचा पार्ट 2 फिल करायचा आहे त्यावेळेस आपल्याला ते तिन्ही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आता फक्त तुम्ही या ठिकाणी कोणतेही डॉक्युमेंट्स अपलोड न करता सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो लक्षात असू दे आपला पार्ट 1 आहे त्यामुळे आपल्याला कुठलेही डॉक्युमेंट्स अपलोड करायचं नाही. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲप्लिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म नंबर आलेला आहे, आपलं नेम ऑफ ॲप्लिकंट, सीट नंबर, मंथ अँड इयर ऑफ एक्झामिनेशन, स्टेट बोर्ड आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर मित्रांनो यासाठी आपल्याला 100 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट आहे. तर जे पेमेंट करायचं आहे त्यासाठी प्रोसीड टू पे ॲडमिशन प्रोसिडिंग फी या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जो पेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. तर मित्रांनो आपल्याला जे 100 रुपयाचं पेमेंट करायचं आहे ते आपल्याला ऑनलाईन करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ते नेट बँकिंग थ्रू किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPI थ्रू किंवा UPI ID टाकून पण तुम्ही या ठिकाणी ते पेमेंट करू शकता. असे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन आहे. तर यापैकी तुम्हाला समजा UPI थ्रू करायचं असेल तर तुम्ही UPI ID किंवा QR कोड स्कॅन करून तुम्ही ते पेमेंट करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं पेमेंट केल्यानंतर आपला जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो आपण डाउनलोड करायचा आहे आणि त्याची प्रिंटआउट काढून आपल्याकडे जपून ठेवायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला 11वीचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे, 11वी ॲडमिशनचा. तर मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म भरताना काही शंका असतील, काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. त्याच पद्धतीत मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण त्याला सबस्क्राईब करायला सांगा. त्याच पद्धतीने मित्रांनो तुम्ही जर माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला तर तुम्हाला असेच आपल्या ॲडमिशन संदर्भातील अपडेट ह्या मिळत राहतील. ओके, थँक्यू.